रामकृष्ण हरी बाबा। दिंडी कुठली आहे बाबा आपली? सोलापूरकर दिंडी, हरिदास महाराज सोलापूरकर। हा हा. आणि हे कपडे काढून जेवण्याची पद्धत बाबा आपल्या संप्रदायात कधीपासून आहे? आपल्या संप्रदायाची पारंपरिक परंपरा आहे, बरं. सनातन धर्माची परंपरा आहे। हा. आणि मदन महाराज बिहारी, त्याच्यानंतर हरिहर महाराज पंढरपूरला होते बघा। बिहारी का बिहानी? बिहानी बिहारी बिहानी, चुकलं बाबा, माफ करा। आणि हरिहर महाराज होते पंढरपूरला, त्यांच्या मठात पण अशीच पद्धत आहे। त्यांच्या मठातच नाही, यावत हिंदूंचीच ही परंपरा आहे। बघा, पूजा आणि जेवण, उदर भरणे नोहे जाणे जे यज्ञ कर्म, या वक्तीने सकाळचं जेवण सोहळ्यात असतं, एवढंच बोलतो। रामकृष्ण हरी। बघा, आपण बघू शकता की प्रत्येकाला 3 सोहळे असतात। जन्म मृत्यूच्या सोहळ्या आलिया ना म्हणू नये धनंजया ज्या परी। आणि हे सोहळे फक्त आणि फक्त जेवणामुळे होतात। पूजाचा एक सोहळा असतो बाबा म्हटले, तसाच हा जेवणाचा एक सोहळा असतो। तर आता इथे मोठ्या प्रमाणात सोहळा चालला, आपण बघू शकता। आणि वाटचालीचा मार्ग आहे बघा हा। इथली जागा पण किती अतिशय पवित्र आहे। आणि वारकऱ्याची एक शिस्त असती, वारकऱ्याकडेच विरक्ती बघायला मिळते बघा। विरक्ती वाचोनी काही ज्ञानाशी तगण्याची नाही, विरक्ती वारकऱ्याकडे। वास्तविक पाहता आता आपण वारीत चाललो म्हणजे किती शिस्तीने चालतो बघा। मध्ये तुळशी वृंदावन आहे आणि ध्वज उभे केलेले आहेत। वारकरी अतिशय शिस्तेमंदी जेवत आहेत। एका बाजूनी वाहनं उभे केलेले शिस्तेमध्येच। जेवत असताना मौन धारण करायचं, कारण बाबांनी सांगितलं अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणनु हे जाणीजे नित्य यज्ञ कर्म। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नावरच सर्व काही चालतं। आता तुकोबारायचा पालखी हिसावलेली आहे दुपारच्या 20व्याला। मोहिते पाटील साखर कारखाना असा परिसर आहे, आपण बघू शकता। अनेक पालख्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत। आणि माझं एक छोटंसं चॅनल आहे सज्जन महाराज या नावाने, तुम्ही सबस्क्राईब करा। आळंदी ते पंढरपूर पूर्ण वारी त्या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल। रामकृष्ण हरी। थांबतो।